राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली हो। लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नुकतेच ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळाले, बरोबर। ऑगस्ट महिन्याचे ज्या ज्या बहिणींना 1500 रुपये आता मिळालेले आहेत अशा बहिणींना आज हे बघा, आज पण आले 1500 रुपये। आणि हे आज जे 1500 रुपये तुम्हाला मिळत आहे ना बहिणींनो, हे 1500 रुपये आहेत या चालू महिन्याचे, सप्टेंबरचे, बरोबर। सप्टेंबरचा पण हप्ता सुरू झाला आज। आज किती जणांना पैसे आले तर बघा, हे जिल्हे आहेत बघा, कोणकोणते जे जिल्हे आहेत जेथे आज पैसे आले तुम्हाला सांगतो। तुमच्या जिल्ह्यात पण पैसे आले का सांगतो। आणि बघा, तुमच्या जिल्ह्यात किंवा तुमच्या बँक खात्यामध्ये अजूनपर्यंत या महिन्याचे, चालू महिन्याचे सप्टेंबरचा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा। तुमच्या खात्यामध्ये आज किती वाजता पैसे येतील ते सांगतो मी तुम्हाला। अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी, अखेर सप्टेंबर हप्ता देखील सुरू झाला। ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये ज्या बहिणींना आले त्याच बहिणींना हे 1500 रुपये आज पण आले सप्टेंबरचे, बघा सर्व सांगतो। तर त्याबद्दल माहिती तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। तर कोणकोणते ते जिल्हे आहेत जेथे आज 1500 रुपये आले ते जिल्हे मी तुम्हाला सांगतो। तर बघा, जवळपास 20 जिल्ह्यात पैसे आज आले। लाडकी बहीण योजनेचा नवीन हप्ता, सप्टेंबरचा हप्ता जमा झाला आज। आणि हो, हे बघा, तसेच 4000 रुपये पण येणे सुरू झाले। 4000 रुपये पण सुरू झाले, त्याबद्दल पण अपडेट आहे, ती अपडेट पण समजून घ्या। 4000 रुपये पण मिळत आहे आणि 1500 रुपये पण मिळत आहे। हे बघा, तर 20 जिल्ह्यात पैसे आले, त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हे तुम्हाला बघणे फार महत्त्वाचे आहे। यादी समोर आलेली आहे आणि या यादीतील जिल्हे जे आहेत ते जिल्हे आज, त्या जिल्ह्यात आज पैसे 1500 रुपये सोडण्यात आलेले आहेत। सुरुवात झालेली आहे। भरपूर बहिणींचे मेसेज पण आले की पैसे आले म्हणून सप्टेंबरचे पण। हे बघा, तुमच्या जिल्ह्यात जरी पैसे आले नसतील तर जे काही बाकी जिल्हे आहेत, बाकी जिल्ह्यात आज किती वाजता पैसे येतील ते मी तुम्हाला सांगतो, कारण त्याची वेळ दिलेली आहे की जे जे जिल्हे राहिलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये या वेळेत पैसे येतील असं वेळ ठरवण्यात आलेली आहे। ती वेळ सांगतो आणि त्या वेळेत बरोबर आज तुमच्या खात्यामध्ये पुन्हा 1500 रुपये येऊन जातील। तर बघा, तुम्हाला याच महिन्यात ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळाले, बरोबर। याच महिन्यात तुम्हाला 1500 रुपये मिळाले आणि याच महिन्यात तुम्हाला सप्टेंबरचा पण हप्ता येत आहे। म्हणजे याच महिन्यात 1500 3000 रुपये 2 हप्त्याचे एकत्र तुमच्या खात्यामध्ये येऊन गेले। पहिले 1500 रुपये तुम्हाला मिळाले आणि आता हे सप्टेंबरचे 1500 रुपये येत आहे। हे बघा, तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही मला ते कमेंट करून सांगा। जरी नाही आले असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो। तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे, राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी हा व्हिडिओ आहे, लाडकी बहीण योजनेचा हा व्हिडिओ आहे। आणि हे बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला 1500 रुपये तर मिळतच आहे, परंतु 4000 रुपये देखील सुरू झाले, त्याबद्दल पण माहिती तुम्हाला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये। आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर आपण अपडेट बघणारच आहोत, तसेच आपण आजच्या महत्त्वाच्या ज्या काही बातम्या आहेत, टॉप बातम्या, त्या टॉप बातम्या पण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे पाहता महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी। तर लाडक्या बहिणींनो बघा, आता 1500 रुपये सुरू झाले, त्याबद्दल माहिती तुम्हाला सांगतो। तुमच्या खात्यामध्ये आज किती वाजता पैसे येतील ते सांगतो तुम्हाला, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। आणि 4000 रुपये पण मिळत आहे, त्याबद्दल पण माहिती सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी। हे बघा, रोज काही ना काही अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात येत आहे। रोज
त्यामुळे अपडेट काय आहे, अपडेट पण आलेलं आहे एक, ती अपडेट पण आपण समजून घेऊया याच व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला ताज्या बातम्या पण याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे सर्व माहिती तुमच्यासाठी आहे आणि ताज्या बातम्या पण तुम्हाला मी सांगतो. हे बघा, आपल्या चॅनलवर 26-27 मिनिटाचा एकच व्हिडिओ येत असतो आणि या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व बातम्या असो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती असो, हप्ता संदर्भात अपडेट असो किंवा इतर योजनेच्या हप्त्यासंदर्भात अपडेट असो, सर्व माहिती मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगून टाकतो. आणि तो व्हिडिओ 26-27 मिनिटाचा थोडा लांब व्हिडिओ असतो आणि या लांब व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मी सांगून टाकतो. ओके, चला सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. चला आता आपण जाणून घेऊया सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. चला आता इथून तुम्हाला सर्व सांगतो मी हप्त्याबद्दल माहिती. तर राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा लाडक्या बहिणींनो, आता इथून माहिती शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला. हे बघा, लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, तुम्ही बघू शकता गुड न्यूज आलेली आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी. काय ती गुड न्यूज आहे सांगतो सर्व. सर्वात मोठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आलेली आहे. बघा, गेल्या वर्षी शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. तर बघा, विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, बरोबर. तर लाडकी बहीण योजना सुरू केली आणि तेव्हापासून दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये मिळत आहे. त्यानंतर निवडणुकीच्या काळात जाहीरनाम्यात सांगण्यात आलं की आम्ही 2100 रुपये देऊ. तर 2100 रुपये संदर्भात काय सीन आहे, काय अपडेट आहे त्याबद्दल पण थोडक्यात सांगतो. हे बघा, मागच्या वेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री आदित्य तटकरे मॅडमांनी एक छोटीशी माहिती दिली होती की आम्ही दर महिन्याला लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये देत आहोत, परंतु जो काही जाहीरनामा आहे तो 5 वर्षासाठी असतो. त्यामुळे पुढील काही महिन्यानंतर आम्ही लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये नक्कीच देऊ असा वादा करण्यात आलेला आहे. त्यामुळे बहिणींनो, पुढे चालून तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये 100% मिळणार आहेत, परंतु पुढे चालून ते मिळणार आहेत. आता सध्या तरी नाही, परंतु आता सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहेत, पुढे चालून तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. आलं लक्षात. हे बघा, या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपयाचा लाभ दिला जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 14 हप्ते मिळाले आहेत. पहिले 2 हप्ते गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात जमा करण्यात आले होते. यानंतर दर महिन्याला या योजनेचा पैसा लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. जुलै 2024 पासून ऑगस्ट 2025 पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुद्धा करण्यात येत आहे. या पडताळणीत अनेक महिला अपात्र ठरत आहेत. लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकताच मिळाला आहे. ऑगस्टचे पैसे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील अशी शक्यता होती, मात्र तसे काही घडले नाही. ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरमध्ये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. यामुळे आता सप्टेंबरचा पैसा कधी मिळणार असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान याच संदर्भात आता एक नवीन माहिती समोर आली आहे आणि हप्ता सुरू झालेला आहे सप्टेंबरचा. चला त्याबद्दल जे अपडेट आहे ती अपडेट बघा तुम्ही आता. चला पुढे बघा आता. तर सप्टेंबर हप्त्या संदर्भात एक मोठी नवीन अपडेट समोर आलेली आहे. खरे तर येत्या काही दिवसांनी
नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल। 22 सप्टेंबरपासून नवरात्र उत्सव सुरू होईल। दरम्यान याच नवरात्र उत्सवाच्या काळात राज्यातील लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा लाभ दिला जाणार असल्याचा दावा प्रसार माध्यमांमध्ये केला जातोय। नवरात्रामध्ये तुम्हाला पैसे येतील लाडक्या बहिणींनो असं आता चर्चा आहे। अर्थात याबाबत अजूनही सरकारकडून कोणतीच औपचारिक माहिती समोर आलेली नाही। मीडिया रिपोर्ट्समध्ये मात्र नवरात्र उत्सवात म्हणजेच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना 15वा हप्ता दिला जाऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे। नक्कीच जर मीडिया रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे सप्टेंबरच्या शेवटी लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला तर नवरात्र उत्सव महिलांना मोठ्या थाटामाटात साजरा करता येणार आहे। तर बघा, तर काय सांगितलं जात आहे, तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला स्पष्ट सांगतो मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की हप्ता आला म्हणून, तर हप्ता ऑगस्ट महिन्याचा आला आहे। ओके, ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आलेले आहेत जे तुम्हाला मिळालेले आहेत सर्व बहिणींना। तर सप्टेंबरचा हप्ता अजून सुरू झालेला नाही, परंतु सप्टेंबरच्या हप्त्याबद्दल गुड न्यूज आलेली आहे। ती गुड न्यूज म्हणजे तुम्हाला नवरात्रमध्ये पैसे मिळतील। आता पुढील काही दिवसामध्ये हप्ता सप्टेंबरचा पण सुरू होणार आहे अशी माहिती मीडिया रिपोर्टमध्ये मिळत आहे, परंतु शासनाने या संदर्भात अधिकृत अपडेट अजून काढलेली नाही। कुठलीच तारीख अधिकृत माहिती अजून आलेली नाही, परंतु चर्चा आहे की नवरात्रामध्ये तुम्हाला सप्टेंबरचे 1500 रुपये मिळतील। बघू आता काय होतं काय नाही, अपडेट येईलच। आणि तुम्हाला मी 4000 रुपये संदर्भात पण अपडेट दिली की तुम्हाला 4000 रुपये पण मिळतील। तर हे 4000 रुपये नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे आहेत। नमोचे 2000 रुपये आणि PMचे 2000 रुपये। नुकतेच तुम्हाला हे पैसे आताच मिळालेले आहेत, त्यामुळे लगेच काही PMचे आणि नमोचे पैसे लगेच तुमच्या खात्यामध्ये जमवणार नाही। आणि हे दोन योजनेचे पैसे मिळून 4000 रुपये होतात। ओके, तर बघा आता तुम्हाला PM किसानचा मिळाला, नमोचा पण मिळाला। आणि आता एक माहिती समोर येत आहे की जो काही PM किसानचे 2000 रुपये आहेत ते तुम्हाला आता सप्टेंबर चालू आहे ना, सप्टेंबर नंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये तुम्हाला 2000 रुपये दिले जातील अशी माहिती मिळत आहे। ओके, तर माझ्या माहितीनुसार PM किसान योजनेचे जे काही 2000 रुपये आहेत ते तुम्हाला नोव्हेंबरमध्ये मिळू शकतात। ओके, नोव्हेंबरमध्ये मिळेल असं मला वाटत आहे। आणि नमोचे त्यानंतर 1 महिन्यानंतर डिसेंबरमध्ये मिळू शकतात, कारण 4 महिन्याच्या गॅपमध्ये मिळतात पैसे। या 2 योजनेचे मिळून हे 4000 रुपये संदर्भात ती अपडेट होती, तुमच्या लक्षात आलं असेल। ओके, आणि राहिला विषय लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचा। लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे ना तो सुरुवात होणार आहे, नवरात्रमध्ये सुरू होईल अशी चर्चा आहे, परंतु अधिकृत माहिती आलेली नाही। बघू काय होतं काय नाही, आपल्याला अपडेट मिळणारच आहे। चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट आपण बघितली, ताज्या बातम्या बघा तुम्ही आता। चला, आता आज आपण बघणार आहोत आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या। आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण अपडेट बघितली, त्यामुळे व्हिडिओ कट करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला मिळेल याच महिन्यात एंडिंगपर्यंत मिळणार आहे लाडक्या बहिणींनो। अपडेट तुम्हाला समजले असेल। चला, आता ताज्या बातम्या बघा, कामाच्या बातम्या आहेत। मोठी बातमी, पहिलीच बातमी समोर येत आहे। आता या लोकांचं जन्म मृत्यू प्रमाणपत्र होणार रद्द। सरकारने घेतला मोठा निर्णय। महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। शासनाने 12 मार्च 2025 रोजीच्या निर्णयानुसार विलंबित जन्म मृत्यू नोंदी घेण्याची कार्यपद्धत निश्चित करण्यात आली आहे। तहसीलदारांपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी अधिकार कक्षेबाहेर जाऊन जन्म मृत्यू नोंदी घेण्याचे आदेश दिले असल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे अनेक जन्म मृत्यूचे अनेक बनावट दाखले दिल्याचा संशय आहे। त्यामुळे सरकारने एक मोठा निर्णय घेतला। आता 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीनंतर जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यासाठी नोंद केलेली ग्राह्य धरली जाणार नाही, अशी प्रमाणपत्र रद्द केली जाणार आहेत। याबाबत सर्व माहिती निबंधकांनी तहसीलदारांना द्यायची आहे। पुढे बघा, सध्या केंद्र सरकारच्या जन्म मृत्यू अधिनियम 1969 मध्ये सुधारणा केली आहे। यानुसार विलंबित जन्म मृत्यूचे दाखले देण्याचे काम जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना असतात।
त्यामुळे जर इतर कोणी या नोंदी केल्या असतील तर त्याबाबत संशय निर्माण होत आहे। त्यामुळेच 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर जर कोणी अर्ज केला असेल तर त्यांचे अर्ज जे आहे ते रद्द केले जाणार आहे। त्यांना पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। त्यांच्या अर्जाची पडताळणी केली जाईल असं सांगण्यात आले आहे। जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्रासाठी 21 दिवसात अर्ज करणे गरजेचे आहे। जर तुम्ही 1 वर्षापेक्षा जास्त काळानंतर अर्ज केले आणि हे प्रमाणपत्र तहसीलदारांपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून मिळत असेल तर ते रद्द होणार आहेत। त्यामुळे तुम्हाला शासन निर्णयानुसार फक्त जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदाराकडूनच जन्म मृत्यू दाखला मिळावा लागेल। याच सोबत त्यासाठी ठराविक वेळेत अर्ज करावा लागेल। ओके, तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची होती। चला बातमी नंबर 2 बघा। चला बातमी नंबर 2 बघा तुम्ही आता। अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर 2, महाराष्ट्रात तुफान पाऊस, पुढचे 24 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना हाय अलर्ट। पावसासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। तर बघा, राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे। याचा मोठा फटका जो आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात बसला आहे। मराठवाड्यामध्ये पावसाचा तडाख्यानं शेतकऱ्यांच्या ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरवला आहे। तसेच पावसामुळे नदी नाल्यांना आलेल्या पुराचा देखील मोठा फटका बसला आहे। या पुरात अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे। शेतातील पिकं वाहून गेली आहेत, तर अनेकांचे संसार देखील उघड्यावर आले आहेत। दरम्यान अजूनही पावसाचा धोका टळलेला नाही। उद्या देखील अनेक भागांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून IMDने जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे। आता राज्यांवर मोठं संकट बघा, हवामान विभागाकडून 18 सप्टेंबर गुरुवारी देखील पावसाचा जोरदार इशारा देण्यात आला आहे। हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्यानुसार उद्या राज्यातील 18 सप्टेंबर नंतर पण राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। तसेच ताशी 30 ते 40 प्रति किमी वेगानं वारे देखील वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यावर दुहेरी संकट असणार आहे। या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। ओके, आता कुठे कुठे पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे बघा। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विजांच्या कडकडासह मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा जो काही अंदाज आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। या काळात वाऱ्याचा वेग प्रति तास 30 ते 40 किमी इतका असण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून कोकणातील 3 जिल्हे सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरीमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तर मुंबई आणि पालघरमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे। तसेच दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्यांमधील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सोलापूरमध्ये पावसानं आधीच मोठं नुकसान झालं आहे, मात्र पुन्हा एकदा सोलापूरला देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। ओके, पावसासंदर्भात ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती। चला आता बातमी नंबर 3 बघा तुम्ही आता। चला आता बातमी नंबर 3 बघा। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बातमी नंबर 3। हे बघा, प्रवाशांच्या खिशाला चटका, ST भाडे वाढीमुळे तुमचा प्रवास आता महागणार, जाणून घ्या नवीन दर। तर बघा, ST भाडे वाढी संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आणि नवीन दर समोर आलेले आहेत, त्याबद्दल आपण माहिती समजून घेऊया। हे बघा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तर बघा
परिवहन महामंडळाने MSRTC ST बसच्या तिकीट दरात सुमारे 15% वाढ जाहीर केली आहे. किती? 15%. ही दरवाढ लालपरी, शिवशाही, शिवनेरीसह सर्व प्रकारच्या बसेसना लागू असेल. तर बघा, वाढते खर्च यामागील प्रमुख कारण असल्याचं म्हटले आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांसाठी एकच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTCने ST बसच्या तिकीट दरामध्ये सुमारे 15% वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ 25 जानेवारी 2025 पासून जाहीर केली असली तरी आता प्रत्यक्षात ती अंमलात आणली जात आहे. हे म्हणजे जी दरवाढ आहे ही 25 जानेवारी 2025 पासून जाहीर केली होती, परंतु ती अंमलात आता आणली जात आहे. हे बघा, ST महामंडळाने स्पष्ट केलं आहे की दरवाढ केवळ लालपरीपुरती साधी ST मर्यादित नाही, तर शिवशाही, शिवनेरी आणि शिवनेरी स्लीपर AC बस यांच्यावरही लागू केली गेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागापासून शहरापर्यंत सर्वच प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. सध्या ST बससाठी लालपरी पहिल्या टप्प्यासाठी 6 किमी तिकीट दर 10 रुपयेपर्यंत वाढवण्यात आला आहे. शिवशाही AC बससाठी प्रति 6 किमी टप्प्यासाठी दर आता 16 रुपये झाला आहे. ओके. शिवनेरी बसचे दर पुढील लक्षणीय वाढले असून उदाहरणार्थ पुणे ते मुंबई प्रवास आता अधिक महाग झाला आहे. तर बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी ती ही बातमी समजून घेतली आपण. चला शेवटची बातमी बघा तुम्ही आता. चला शेवटची बातमी आता. बातमी नंबर बघणार आहोत आपण 4 नंबरची बातमी बघा. सरकारकडून GST कपातीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे आणि 22 सप्टेंबरपासून काय स्वस्त होणार आहे याबद्दल माहिती समोर आलेली आहे. GST कपात झालेली आहे आणि अधिसूचना त्याचे संपूर्ण लिस्ट समोर आलेले आहे. बघा, केंद्र सरकारने नवरात्रीच्या अगोदरच जनतेला एक आनंदाची बातमी दिलेली आहे. जनतेसाठी ही आनंदाची बातमी मानली जात आहे GST कपातीची. चला समजून घेऊया आपण काय वस्तू स्वस्त होणार आहेत त्याबद्दल माहिती. हे बघा, नवीन वस्तू आणि सेवा कर GST दरांबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हे नवीन दर 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत, ज्यामुळे अनेक वस्तू स्वस्त देखील होणार आहेत. भरपूर वस्तू ज्या आहेत वस्तू स्वस्त होणार आहेत अशी माहिती मिळत आहे. GST परिषदेच्या 2 दिवसांच्या बैठकीनंतर 3 सप्टेंबर रोजी ही घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. कोणते बदल झाले आहेत त्याबद्दल समजून घ्या. हे बघा, GST रेट जे काही कॅल्क्युलेशन आहे किंवा GST रेटची जी माहिती आहे ती बघा. नवीन दर 28 जून 2017 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेची जागा घेणार आहेत. याचा अर्थ 22 सप्टेंबरपासून वस्तू आणि सेवा नवीन GST दरांतर्गत उपलब्ध होतील. येत्या काळात राज्य सरकार देखील अधिसूचना जारी करतील. पूर्वी 4 GST दर होते, 5%, 12%, 18% आणि 28%. तथापि नवीन दरामध्ये आता फक्त 5% आणि 18% हे 2 स्लॅब असतील. फायदा काय होईल GST रेटचा? तर बघा, याचा सर्वात मोठा फायदा जो आहे तो फायदा असा होईल की पूर्वी 28% कर आकारणीच्या स्लॅबमध्ये येणाऱ्या बहुतेक वस्तू आणि सेवा 18% कर आकारणीच्या स्लॅबमध्ये हलवण्यात आल्या आहेत. दरम्यान 12% कर आकारणीच्या स्लॅबमध्ये असलेल्या अनेक वस्तू आणि सेवा आता फक्त 5% कर आकारणीच्या स्लॅबमध्ये हलवण्यात आल्या आहेत. समजलं तुम्हाला? मात्र हानिकारक आणि लक्झरी वस्तू 28% कर आकारणीच्या स्लॅबमधून काढून टाकण्यात आल्या आहेत आणि विशेष 40% कर आकारणीत ठेवण्यात आल्या आहेत. ओके, काही वस्तू ज्या आहेत त्या 28 वरून 40% आकारणीत ठेवण्यात आलेल्या आहेत, जे काही हानिकारक किंवा लक्झरी वस्तू आहेत. ओके, पुढे बघा, केंद्र सरकारच्या GST सुधारणा उपक्रम अशा वेळी आला आहे जेव्हा युक्रेन युद्ध रोखण्याचा प्रयत्न अमेरिकेने
रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल दंड म्हणून भारतावर अतिरिक्त 25% कर लादला आहे. या निर्णयामुळे भारतीय निर्यातदारांना अमेरिकन बाजारपेठेत स्पर्धात्मक राहणे अधिकाधिक कठीण झाले आहे. तथापि निर्यातदारांना दिलासा देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. तर ही बातमी पण अत्यंत महत्त्वाची होती. चला ती पुढील माहिती समजून घ्या. तर आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या बातम्या बघितल्या. बातमीमध्ये आपण बघितलं सरकारकडून GST कपातीची अधिसूचना जारी केली आणि 22 सप्टेंबरपासून काय स्वस्त होणार त्याबद्दल सर्व माहिती देण्यात आली. आणि तसेच आपण प्रवाशांच्या खिशाला चटका ST भाडेवाढीमुळे तुमचा प्रवास आता किती मागणार त्याबद्दल पण माहिती आपण जाणून घेतली. तसेच आपण महाराष्ट्रात तुफान पाऊस पडणार पुढचे 24 तास धोक्याचे याबद्दल पण माहिती बघितली. कोणकोणत्या जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे त्याबद्दल पण माहिती आपण बघितली. तसेच आपण सुरुवातीला मोठी बातमी बघितली तर जन्म मृत्यू प्रमाणपत्र होणार राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. तर कोणत्या लोकांचं जन्म मृत्यू प्रमाणपत्र रद्द होणार त्याबद्दल पण आपण समजून घेतलं. आणि सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली. 4,000 रुपये 1,500 रुपये त्याबद्दल सर्व माहिती नीटपणे समजून सांगितली मी तुम्हाला. ओके ठीक आहे. लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेट आणि ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटू आपण एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांचं धन्यवाद.